नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण अशा एकदा बातमीबद्दल बोलणार आहोत, जी बातमी सध्या संपूर्ण देशात हा चर्चेचा विषय बनला आहे. RBI 5,000चा नवा नोट आणणार आहे का? ही बातमी खरी आहे का? ही सोशल मीडियावर आलेली अफवा. आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण सत्य जाणून घेणार आहोत. फॅक्टसह, इतिहासासह आणि अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून सुद्धा. नंतर यामध्ये काय काय अफवा झालेल्या आहेत त्यापासून आपण सुरुवात करू या व्हिडिओला. सध्या सोशल मीडियावर एक मेसेज खूप व्हायरल झाला आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की RBI लवकरच 5,000चा नवा नोट चलन बाजारात आणणार आहे. काहींना या नोटीचे फोटो देखील शेअर केले आहेत. अशी बनावट आहे का खरी? बऱ्याच यूट्यूब चॅनल्सनी किंवा ब्रेकिंग न्यूज यांनी ही बातमी दाखवली आहे, पण यामागे अधिकृत माहिती आहे का? ही अफवा फक्त ट्रेंडसाठीच पसरवली जात आहे. याच्याबद्दल RBIचं काय म्हणणं आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. चला तर पाहूया RBIचं अधिकृत म्हणणं काय आहे. या RBIच्या वेबसाईटवर प्रेस रिलीज किंवा कोणत्याही जाहीर माध्यमात 5,000च्या नोटीबद्दल कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. RBIने वेळोवेळी सांगितले आहे की अशा अफवांपासून सावध राहा. मित्रांनो, आपल्याला सुद्धा अशा अफवांपासून सावध राहायचं आहे. चलन व्यवस्थापनाबाबत फक्त RBIचीच अधिकृत भूमिका ग्राह्य धरली जाते. मोठ्या मूल्यांच्या नोटींचा इतिहास काय आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. तुम्हाला माहीत आहे का, भारतामध्ये पूर्वी 5,000 आणि 10,000च्या नोटा अस्तित्वात होत्या. 1954मध्ये या नोटा जारी करण्यात आल्या होत्या, पण 1978मध्ये त्या बंद करण्यात आल्या, कारण काळा पैसा वाढत होता. सरकारला वाटलं की मोठ्या नोटांमुळे बेहिशोबी संपत्ती लपवणं सोपं होतं. यासाठीच 2016ची नोटबंदीचं सुद्धा थोडक्यात आपण जाणून घेऊ ना, ते काय कशासाठी करण्यात आली होती नोटबंदी. आपल्याला आठवतं का 2016 साली देशभरात नोटबंदी ही लागू झाली होती आणि एकाच रात्रीत 500 आणि 1000च्या नोटा ह्या बंद झाल्या होत्या. त्यानंतर सरकारने 2000च्या नव्या नोट आणली. मात्र 2023मध्ये RBIने 2000च्या नोटीलाही चलनातून टप्प्याटप्प्याने काढण्याचा निर्णय घेतला. मोठ्या मूल्यांच्या नोटांमुळे काय अडचणी येत होत्या याच देशाने अनुभव घेतला होता. 5,000च्या नोटीची शक्यता आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात ते थोडक्यात जाणून घेऊ आपण. जर 5,000ची नवी नोट आली तर त्याचे काय फायदे असतील? कदाचित मोठ्या व्यवहारांसाठी सहजता, ते ATMमध्ये अधिक कॅश, पण त्याचे काही तोटे पण आहेत. काळा पैसा लपवता येणे सोपं आणि नकली नोटांचा अधिक धोका होऊ शकतो. सामान्य व्यवहारात मोठ्या नोटींची गरज कमी आणि RBI आता डिजिटल चलनाकडे वळत आहे. मग ते पुन्हा कॅश वाढवायची का? याबद्दल आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ही न्यूज फेक आहे ही कशी ओळखायची? फेक न्यूज ओळखणं आजच्या घडीला खूप आवश्यक आहे. त्याकडे अशा बातम्या आल्या की पहिला प्रश्न, ही माहिती अधिकृत आहे का? PIB फॅक्ट चेक आणि RBIच्या वेबसाईटवर पडताळणी करा. फोटोशॉप केलेली नोट, बनावट लोगो आणि खोट्या बातम्यांपासून दूर राहा. याबद्दल लोकांचं काय मत आहे ते थोडक्यात जाणून घेऊया. आम्ही काही लोकांशी याबाबत संवाद साधला. कोणीतरी म्हटलं 5,000ची नोट आली तर सोयीचं होईल, तर काही जण म्हटले हे काळ्या पैशासाठी हानिकारकही ठरेल. कोणी म्हटलं आम्हाला त्याची गरज नाही, UPI चालून आहे. लोकांचं मत वेगळं असू शकतं, पण वास्तवस्थेत RBI अजून काहीही जाहीर केलेलं नाही. तर मित्रांनो, निष्कर्ष हा एकच. सध्या 5,000च्या नोटीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा नाही. सर्व बातम्या ह्या सोशल मीडियावर पसरत अफवा आहेत. आपण अशा जबाबदार नागरिक म्हणून अशा अफवांपासून सावध राहिलं पाहिजे. फक्त अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवायला
शिकायला हवं. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल आणि वाटत असेल तर लगेच लाईक करा आणि तुमच्या मित्रांनी ही अशी माहिती ही लगेचच शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही मत असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे मत 5,000च्या नोटीबद्दल काय मत आहे ते सुद्धा नक्की कमेंट करा. चला तर एक नजर टाकूया भारताच्या चलनाच्या इतिहासावर. 1947 पूर्वी ब्रिटिश हा रुपया होता. त्यानंतर 1950मध्ये भारतीय रुपयावर भारत सरकारची ही छपाई. त्यानंतर 2000, 500, 100, 50, 20, 10 अशा नोटींचा विकास झाला. हे नवीन सिक्युरिटी फीचर्स आणि आता डिजिटल रुपया, UPI, QR कोड. हळूहळू भारत देश हा हळूहळू कॅशलेस इकॉनॉमीकडे जातोय. म्हणूनच 5,000चा नवा नोट येणं शक्य आहे का याचा विचार तुम्हीच करा. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी. तोपर्यंत खबरदारी घ्या आणि माहितीच्या आधारे निर्णय घ्या. धन्यवाद.